हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अदानींच्या बापजाद्यांना ही गर्दी दाखवा, सुपारी बाजानो हा किती मोठा अडकित्ता बघा, तुमची दलाली ठेचून काढू, उद्धव ठाकरेंचा इशारा। 2018 मधील GR हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप, आमचा मोर्चा सुपारी घेऊन म्हणता, मग तुम्ही कशाला अदानींची बुटं चाटताय, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार। सरकार आपल्या दारी नाही तर अदानींच्या दारी, हा जगातील सर्वात मोठा TDR घोटाळा, उद्धव ठाकरेंची टीका। महाविकास आघाडी सरकार कसं पडलं समजलं, विमान हॉटेलसाठी पैसा कुठून आला आता कळलं, 50 खोके कमी पडल्यानं धारावी गळायला लागले, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल। धारावीच्या मोर्चात महाराष्ट्रातून लोक बोलवली, विकासाविरोधात लोकांच्या मोर्चाला जनता उत्तर देईल, मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंच्या मोर्चावर टीका। धारावी पुनर्विकास प्रकल्प सरकारने करावा, धारावीकरांना 500 स्क्वेअर फूटचं घर मिळालंच पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी। धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला देण्याविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा, ठाकरे गटासह मित्रपक्षांचा मोर्चा सहभाग। पारदर्शक पद्धतीनं धारावी पुनर्विकास प्रकल्प मिळाला, टेंडरच्या अटी शर्ती महाविकास आघाडीच्या काळातच ठरल्या, धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अदानी समूहाचा खुलासा। ठाकरे गरिबांना घरं देऊ शकले नाही, स्वतःचं पाप लपवण्यासाठी ठाकरेंचा मोर्चा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। घोटाळ्यातील भाजपचे बरबटलेले हात समोर येतील, धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राऊतांचा आरोप, तर TDR मध्ये घोटाळा असल्यास ते पाप ठाकरेंचंच, शेलारांचं प्रत्युत्तर। मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांचा, पवारांना फक्त 2 समाजाला झुंजवत ठेवायचं होतं, भाजपच्या मेळाव्यात फडणवीसांचा गंभीर आरोप। राजकारणात अयशस्वी झाले की त्याचं खापर शरद पवारांवर फोडतात, जितेंद्र आव्हाडांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मंडल आयोगाला विरोध होता, म्हणूनच भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले, फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। राहुल गांधी भाजपला ईश्वराने दिलेलं वरदान, भाजप मेळाव्यातून फडणवीसांचा उपरोधिक टोला, इंडिया आघाडी भरकटलेली असल्याचीही टीका। सरकारकडून प्रामाणिक प्रयत्न सुरू, 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमचा विचार करा, गिरीश महाजनांची जरांगेंकडे मागणी, तर उद्याच्या बैठकीत अल्टिमेटमबाबत निर्णय, जरांगेंची प्रतिक्रिया। सरकारने शब्द न पाळल्यास जरांगेंसोबत आंदोलनाला बसणार, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। वर्ध्यातल्या ओबीसी महाएल्गार सभेकडे लोकांची पाठ, 90% खुर्च्या रिकाम्या, 11 वाजताची सभा 1:30 वाजता सुरू करूनही गर्दी जमली नाही। गर्दी नव्हे तर आम्हाला दर्दी लोक हवेत, न जमलेल्या गर्दीवर महादेव जानकरांची प्रतिक्रिया, मराठा समाजाला विरोध नसून ओबीसीतून आरक्षणास विरोध असल्याचा पुनरुच्चार। सभेला गर्दी न जमल्यामुळे छगन भुजबळ वर्ध्यातल्या सभेत अनुपस्थित राहिल्याची चर्चा, मात्र प्रकृती ठीक नसल्यामुळे भुजबळ आले नाही, महादेव जानकर यांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।